नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीवन सर मॅथ अँड रिझनिंग अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला टॉपिक वाईज PYQ सिरीजचा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये आपण ॲव्हरेज म्हणजे सरासरी हा टॉपिक डिस्कस करीत आहोत. मित्रांनो, याच्यापूर्वी मी याच टॉपिकचे काही PYQ क्वेश्चन तुम्हाला पार्ट 1 या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे आणि आज जो व्हिडिओ आहे हा पार्ट 2चा म्हणजे ॲव्हरेज म्हणजे सरासरी या टॉपिकचा पार्ट 2 आपण सुरुवात करीत आहोत. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया आपल्या पार्ट 2 ॲव्हरेज सरासरी या टॉपिक वाईज सिरीजला. बघा, मी पहिल्या व्हिडिओमध्ये काही तुम्हाला व्याख्या सांगितली होती. हे बघा, डेफिनेशन सांगितली होती सरासरीचे. त्यानंतर काही बेसिक उदाहरणं मी तुम्हाला सांगितलेले होते की जे 1 ते 2 मार्कासाठी ऑलरेडी कुठे परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. ठीक आहे, हे विचारलेलेच प्रश्न आहे 1 किंवा 2 मार्काला. त्याच्यानंतर मी सुरुवात केली होती प्रश्नांना. हे काही प्रश्न आहे की पार्ट 1 मध्ये मी डिस्कस केलेले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जी आपली मोफत PYQ क्वेश्चन सिरीज चालू आहे, डेली चालू आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मला तरी वाटते 16 ते 17 व्हिडिओ आपण या टॉपिक वाईज किंवा PYQ क्वेश्चन सिरीजमध्ये डिस्कस केलेले आहे. तुम्ही या PYQ क्वेश्चन सिरीजला एकदा व्हिजिट द्या मित्रांनो, जे की माझ्या प्लेलिस्टमध्ये काय आहे, सेव्ह आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, टॉपिक वाईज PYQ सिरीज पण मी 3 ते 4 टॉपिक ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. ते टॉपिक वाईज PYQ सिरीज माझ्या प्लेलिस्टमध्ये पण सेव्ह आहे. तुम्ही एकदा प्लेलिस्टला किंवा माझ्या यूट्यूब चॅनलला व्हिजिट करा. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आणि मला 1-2 मित्राचे असे कॉल आले किंवा माझे जे PYQ सिरीजची व्हिडिओ बघत आहेत विद्यार्थी, त्यांनी मला पर्सनली मेसेज केले की सर, आता काही एक्झाम झालेले आहेत, त्या एक्झाममध्ये जशाच्या तसे प्रश्न तुमच्या टॉपिक वाईज किंवा PYQ सिरीजमधून आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतो की याला एकदा व्हिजिट द्या. ठीक आहे, चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 7 बघा, एका पिशवीत 50 किलो डाळ असते. A, B आणि C या 3 डाळी 4 ला 3 आणि 3 ला 3 या गुणोत्तरात मिसळलेले आहेत. A, B आणि C या डाळींचे दर अनुक्रमे 80 रुपये, 60 रुपये आणि 80 रुपये प्रति किलो आहे. डाळीच्या 1 किलो मिश्रणाची सरासरी किंमत किती? आपल्याला काय विचारलं आहे? सरासरी किंमत. आणि मित्रांनो, दिलं काय रे प्रश्नामध्ये बघा, काय दिलेलं आहे? A, B आणि C या 3 डाळीचे प्रमाण दिलेलं आहे, म्हणजे गुणोत्तर दिलेलं आहे. किती दिलेलं आहे? 4 ला 3, 3 ला 3. लिहून घ्या. A, B, C चे म्हणजेच डाळीचे गुणोत्तर किती दिलेले आहे बघा, 4, 3, 3. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा A, B, C या डाळीचे दर दिलेले आहे. किती दिले? 80, 60, 80. लिहून घ्या. 80, 60, 80. हे काय झाले? गुणोत्तर. आणि हे काय झाले? डाळीचे दर. ठीक आहे, तर मित्रांनो एवढं तुम्हाला दिले. आता आपल्याला काय काढायचं आहे? याचं एकूण किंमत काढा. तर किंमत कशी निघणार या डाळीची? तर हे जे गुणोत्तर आहे या दराला काय करायचं? गुणाकार करायचा. तेव्हा तुम्हाला डाळीची एकूण किंमत मिळणार. मग काय होणार बघा, डाळीची एकूण किंमत. ठीक आहे, तर काय होणार रे बघा, काय होणार? गुणोत्तर काय आहे? याचं 4 आहे आणि दर काय आहे? 80 आहे, म्हणजे गुणाकार 80 अधिक बीचं बघा 3 गुणोत्तर आहे आणि दर किती आहे? 60. त्याच्यानंतर अधिक सीचं बघा दर गुणोत्तर 3 आहे आणि दर आहे 80. एवढं तुम्हाला दिलेलं आहे. ते आपण काय केलं आहे? गुणाकार केला आहे, कारण आपल्याला डाळीची एकूण किंमत काढायची आहे. 832 आणि हा शून्य जशाच्या तसा. साइन 3 18 आणि 0. त्याच्यानंतर बघा साइन हे किती झाले? 3 छक्का 18 आणि इथे 3 8 24. ठीक आहे, शून्य जशाच्या तसा. याचा काय करा आता? म्हणजे यांना ॲड करा. काय होणार? 0 0 जशाच्या तसा. त्याच्यानंतर बघा 4 अधिक 8 12. 12 ने 4 12 ने 2 14. 12 ने 2 14. हातचाला 1 1 आणि 3 4 5 आणि हे 2 7. म्हणजे किती आली डाळीची एकूण किंमत?
₹740 काय आले डाळीची एकूण किंमत आली. त्यानंतर बघा मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये प्रमाण दिलेलं आहे. मग डाळीचे एकूण प्रमाण काय होणार? एकूण प्रमाण किती होणार? 4 अधिक 3 अधिक 3 हे दिलेलं आहे. तर किती होणार? 4 आणि 3 7, 7 आणि 3 10. हे झालं डाळीचे प्रमाण. आता काय प्रश्न आहे रे? सरासरी किंमत किती? एका किलो डाळीच्या मिश्रणाची सरासरी किंमत किती? मग काय होणार बघा, सरासरी किंमत आपण बघा ऑलरेडी डाळीची एकूण किंमत काढलेली आहे. किती काढले? 740 काढलेले आहे. त्याच्यानंतर एकूण प्रमाण काढलेले आहे. किती? 10 भागीला 10. तर काय होणार? 0 शी 0 कटणार, इथे राहणार 74. आणि आपल्याला काय विचारलं होतं? सरासरी किंमत किती? तर किती आली आपली सरासरी किंमत? 74. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे. अशा प्रकारे सोपा प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, वळूया प्रश्न क्रमांक 8 कडे. कारखान्यातील कामगारांचे सरासरी मासिक पगार ₹6000 आहे. 10 तंत्रज्ञानाचे सरासरी मासिक वेतन 12000 आहे. तंत्रज्ञ नसलेल्याचे सरासरी मासिक वेतन ₹4000 आहे. तर कारखान्यातील एकूण कामगारांची संख्या किती? आपल्याला कामगाराची संख्या काढायची आहे. ठीक आहे, बघा मित्रांनो, याच्या आधी आपण हा प्रश्न डिस्कस केलेला होता. कशा पद्धतीनं? याचा जो प्रश्न आहे, म्हणजे मला तरी वाटते काय सिमिलर प्रश्न आपण काय केलेलं होतं? डिस्कस केलेलं होतं. कसं? तर आपल्याला बघा याच्या पार्ट 1 मध्ये, मला तरी वाटते पार्ट 1 मध्ये मी डिस्कस केलेलं होतं का? हां, केलेलं होतं. जी एलिगेशन मेथड आहे, बरोबर आहे, जी एलिगेशन मेथड आहे ती आपण प्रश्न म्हणजे पार्ट क्रमांक 1 मध्ये सरासरीच्या असा प्रकारचा आपण प्रश्न सॉल्व्ह केलेला होता. तर बघा कसं सुरुवात करायचं याचं एलिगेशन मेथडनी. आपल्याला काय दिलेलं आहे? मासिक पगार दिलेला आहे. कोणाचे? कामगाराचे. किती दिलेले आहे? 6000 दिलेले आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर तंत्रज्ञानाचा मासिक पगार दिलेला आहे 12000. इथं लिहा तंत्रज्ञ किती दिलेला आहे? 12000 दिलेला आहे. त्याच्यानंतर बघा तंत्रज्ञ नसलेल्या व्यक्तीचा दिलेला आहे. तंत्रज्ञ नसलेला किती दिलेला आहे? सरासरी 4000 दिलेला आहे. एवढं समजलं. अशा प्रकारचा क्वेश्चन आपण डिस्कस केलेला आहे. तर जे मासिक पगार आहे सर्वांचा, याच्यामधून बघा तंत्रज्ञ आणि हे काय करायचं? वजा करायचं. मग 12 मधून 6 गेले म्हणजे 12000तून 6 गेले तर किती राहतं? इथं 6000 राहतं. त्याच्यानंतर बघा 6000तून 4000 गेले तर किती राहतं? 2000 राहतं. इथे 3 0 3 0 कटले, इथे काय राहतं? 2 ला 6 म्हणजे बे एक बे, बे तिरिक 6. तर बघा हे जे 1 आणि 3 आलेले आहेत हे काय आहे रे? तंत्रज्ञ याची संख्या आहे किती आहे? 1 आहे. आणि तंत्रज्ञ नसलेल्या याची संख्या आहे 3. किती आहे? 3. तर टोटल आपले कर्मचारी किती झाले? 1 अधिक 3. तर किती झाले? टोटल कर्मचारी झाले 4. आपल्याला बघा 100 तंत्रज्ञानाचं मासिक वेतन दिलेलं आहे 12000. म्हणजे एक तंत्रज्ञानाचा पगार काय होणार? हा 100च्या बरोबर होणार. आणि आपल्याला काय काढायचं आहे? कामगाराची संख्या काढायची आहे, बरोबर आहे. तर कामगाराची संख्या किती आली आहे? आपली 4 आलेली आहे. आणि एक कामगार बरोबर किती दिलेलं आहे? 100 दिलेलं आहे. म्हणजे 4 कामगार बरोबर किती होणार? 400 कामगार. समजलं? तर अशा प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा होता. मी डिस्कस केलेला आहे अशा टाईपचा प्रश्न. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असणार आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक. बघा इथे हे काही पोलीस भरतीचे PYQ सिरीज पण मी व्हिडिओ घेतलेले आहे, ते माझ्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहे, जाऊन बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर तलाठी भरती पण PYQ सिरीजचे व्हिडिओ ऑलरेडी मी डिस्कस केलेले आहे, ते पण माझ्या प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत. ठीक आहे. चला वळूया प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 बघा. पी आणि त्याच्या 3 मित्राचे सरासरी वजन 55 किलो आहे. जर पी त्याच्या 3 मित्राच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त असेल तर पी हे वजन किती असेल? पीचे वजन किती असेल? बघा काय दिलेलं आहे आपल्याला? पी आणि त्याच्या 3 मित्राचे वजन दिलेले आहे. पी आणि त्याच्या म्हणजे त्याचे जे किती 3 मित्रांचे सरासरी वजन किती आहे रे? 55 किलो आहे. आता बघा
पी हा 1 झाला आणि त्याचे मित्र 3, म्हणजे टोटल किती झाले? 4 झाले. म्हणजे 4 लोकांचे आपल्याला सरासरी वजन किती दिलेलं आहे? 55. तर किती होणार? 5 × 20, हातचे आले 2, 5 × 20 आणि 2 22. किती झाले? 220 किलो. काय झाले? 220 किलो हे त्या व्यक्तीचे काय झाले? सरासरी वजन झाले. त्याच्यानंतर बघा, पी त्याच्या 3 मित्राच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलोनी जास्त आहे. तर तुम्हाला त्या 3 मित्राचे वजन माहित आहे का? नाही. मग समजा 3 मित्रांचे सरासरी वजन x आहे. ठीक आहे. मग त्याचे सरासरी वजन आपले x मानलं. ठीक आहे. तर 3 मित्राचे एकूण वजन काय होणार आहे? तर 3 मित्रांचे एकूण वजन किती होणार? 3x होणार. आता बघा, आता प्रश्न काय म्हटलाय? 3 मित्राच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त असेल. कोण? पी. तर बघा, पी बरोबर त्याचे सरासरी वजन काय मानले आपण? x मानले आहे 3 मित्राचे. तर तो काय म्हणत आहे इथे प्रश्नामध्ये? 3 मित्राच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलो जास्त आहे. म्हणजे x + 4. एवढं समजलं? आता काय होणार? पी हा 3 मित्राच्या सरासरी वजनापेक्षा 4 किलोनी जास्त आहे, असा हा इक्वेशन बनला. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, त्याच्यानंतर बघा पुन्हा काय दिलेलं आहे? पी बरोबर x + 4. आता 3 मित्राचे सरासरी वजन x आहे, पण 3 मित्राचे एकूण वजन किती झाले? 3x. तर याला 3x इथे ऍड करा आणि बरोबर यांचे सरासरी वजन किती आले? 4 जणांचे 220. एवढं समजलं? एवढं समजलं? आता बघा इथे काय होणार? x आणि 3x, 4x होणार अधिक 4 बरोबर 220 आणि 4x बरोबर 220 वजा 4, कारण इथे 4 काय आहे? प्लस मध्ये आहे आणि राईट हँड साईडकडे गेल्यानंतर काय होणार? वजा होणार. तर काय होणार? 4x बरोबर किती होणार? 216 आणि त्याच्यानंतर काय होणार बघा? x बरोबर 216 भागेला 4. तर किती होणार? 4 पंचे 20, 4 पंचे 20 राहिला किती? 1. 4 × 16 म्हणजे 54 राहणार. म्हणजे x ची किंमत किती आली? 54. आणि x काय मानलं होतं आपण? काय मानलं होतं? 3 मित्राचे सरासरी वजन. आता बघा, 3 मित्राचे सरासरी वजन आपले आले 54 किलो आला. मग आपल्याला कोणाचे? पी चे वजन काढायचं आहे. मग पी चे वजन काय मानलं होतं? हे मानलं होतं, कन्सिडर केलं होतं. मग पी चे वजन काय निघणार? बघा, पी चे वजन काय होणार रे? पी बरोबर x + 4 बरोबर x ची किंमत किती आली? 54 अधिक 4, तर किती झाले? 58. तर 58 किलो काय असणार आहे? पी चे वजन. पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समजलं? चला वळूया प्रश्न क्रमांक 10 कडे. 3 मुलाचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर त्याच्या वयाचे गुणोत्तर 6 ला 9 आणि 9 ला 7 असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती आहे? बघा हा मित्रांनो, कालच जी एक्झाम झाली आहे MP ज्युनियर इंजिनियरची, त्या एक्झाममध्ये जशाच्या तसा हा प्रश्न आलेला आहे आणि हा प्रश्न ऑलरेडी मी PYQ सिरीजमध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, फक्त इथं व्हॅल्यू चेंज आहे, नाहीतर प्रश्न जशाच्या तसा आहे. ठीक आहे, बघूया. म्हणून मग तुम्हाला मी हेच सांगत आहे की माझी PYQ सिरीज किंवा टॉपिक वाईज सिरीज कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. ठीक आहे. आता बघा, 3 मुलाचे आपल्याला काय दिले आहे? सरासरी वजन दिलेलं आहे. 3 मुलांचे सरासरी वजन किती दिलेले आहे? 22 वर्ष दिलेलं आहे. मग काय होणार? 3 × 22 म्हणजे 66. किती होणार? 66 वर्ष. ठीक आहे. जर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आहे? गुणोत्तर किती? 6 ला 9, 9 ला 7. समजा त्यांचे अनुक्रमे वयाचे गुणोत्तर म्हणजे वय 6x, त्याच्यानंतर 9x आणि 7x आहे. ठीक आहे. तर आता काय होणार? यांचं काय दिलेलं आहे? वयाचे गुणोत्तर दिलेलं आहे. म्हणजे काय होणार? तर काय होणार रे? 6x अधिक 9x अधिक 7x आणि या 3 मुलांचे सरासरी वजन किती आले? 66. सॉरी, किती आहे? 66. ठीक आहे. तर बघा काय होणार इथे? 7x आणि 9x 16x आणि 16x
अधिक 6x किती होणार 22x. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काय राहणार 66 आणि x बरोबर 66 भागेला 22 आणि x बरोबर काय होणार 22 तिरी 66. किती होणार 22 तिरी 66 म्हणजे x ची किंमत निघाली 3. आता तुम्हाला काय विचारलंय लहान मुलाचे वय किती. लहान मुलाचे वय किती आहे बघा इथे गुणोत्तर किती आहे त्याचं वयाचं 6 आहे. म्हणजे लहान मुलाचे वय काय होणार किती दिलेलं आहे बघा 6x दिलेलं आहे. तर इथे बघा 6x तर काय होणार 6 गुणिले x ची किंमत किती आहे 3. तर 18 वर्ष हे लहान मुलाचं वय आहे. ठीक आहे. तर पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर आहे. जर तुम्हाला मधल्या मुलाचं विचारलं असतं तर काय केलं असतं 9 गुणिले x केलं असतं आणि मोठ्या विचारलं असतं तर 7 गुणिले x केलं असतं. समजलंय. अशा प्रकारे इथून 2 किंवा 3 प्रश्न फ्रेम होऊ शकतात. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय आलंय 18 वर्ष. ठीक आहे. तर त्याच्यानंतर वळूया प्रश्न क्रमांक 11 मध्ये. बघा मित्रांनो हा 11वा प्रश्न मी घेतलेला आहे PYQ सिरीज मध्ये. तुम्हाला याचा आन्सर कमेंट्स करायचा आहे आणि कमेंट्स करून काय करायचं आहे याचं परफेक्ट आन्सर म्हणजे परफेक्ट उत्तर सांगायचं आहे की सर याचं उत्तर हे आहे. ठीक आहे. बघा मी हे असे प्रश्न काय करत आहो रिपीट करत आहो कारण या प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या PYQ मध्ये येणाऱ्या एक्झाम मध्ये काय होणार आहे बेनिफिट होणार आहे. ठीक आहे. तर मला कमेंट्स मध्ये या प्रश्नाचं उत्तर पाहिजे आहे तुमच्याकडून. ठीक आहे. तुम्ही माझी PYQ सिरीज बघितली असेल तर तुम्हाला हा प्रश्न सोपा वाटेल आणि तुम्ही चेक करा हा PYQ सिरीज मध्ये मी ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 12 कडे. प्रश्न क्रमांक 12 बघा मित्रांनो काय दिलेला आहे रे एक फलंदाज 12व्या डावात 63 धावा करतो त्यामुळे त्याची सरासरी 2 धावांनी वाढली. आता 12 डावानंतर नवीन सरासरी किती. बघा काय दिलेलं आहे 12व्या डावात धावा दिलेल्या आहेत 63 धावा. तर 63 धावानंतर त्याची सरासरी काय झाली 2 धावांनी वाढलेली आहे. जे दिलेलं आहे ते लिहून घ्या. काय दिलेलं आहे फलंदाजाने म्हणजे त्याच्या 12व्या डावात किती 63 धावा केल्या धावा करतो लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा त्याची सरासरी कितीने वाढली आहे म्हणजे फलंदाजाची त्याची सरासरी 2 धावांनी वाढलेली आहे. ठीक आहे. एवढं समजलं. आता इथे 12व्या डावानंतर आपल्याला सरासरी काढायचं आहे. त्याआधी बघा त्याआधी आपल्याला 11व्या डावातील वाढलेल्या धावा काढावा लागेल. बरोबर आहे. तर कशा निघणार बघा म्हणून 11व्या डावातील वाढलेल्या धावा काय होणार रे सरासरी कितीने वाढत आहे 2 ने वाढत आहे. मग डाव कितवा आहे 11वा आहे आणि 2 ने वाढत आहे म्हणजे याचा गुणाकार करा तर किती होणार 22 धावा वाढणार आहे. एवढं समजलं. कुठल्या डावात 11व्या डावात. आता आपल्याला काय काढायचं आहे 12व्या डावानंतर नवीन सरासरी किती. तर काय होणार 12व्या डावानंतर नवीन सरासरी काय होणार रे किती आली 12व्या डावातली सरासरी 63 आहे आणि 11व्या 22 आहे. तर इथून वजा करा किती राहतं 1 आणि इथून 4 म्हणजे आपलं उत्तर काय येतं 41 म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आहे. 12व्या डावानंतर नवीन सरासरी येणार आहे 41. ठीक आहे. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. वळूया प्रश्न क्रमांक 13 कडे. प्रश्न क्रमांक 13 बघा काय म्हणतोय ए बी सी डी आणि ई. बघा काय दिलंय ए बी सी डी आणि ई या सलग 5 समसंख्यांची सरासरी दिलेली आहे 52. तर बी आणि ई चा गुणाकार किती. बघा जे दिलेलं आहे ते आधी लिहून घ्या. काय दिलेलं आहे ए बी सी डी आणि ई या सलग 5 सम संख्यांची सरासरी किती दिलेली आहे 52 दिलेली आहे. एवढं समजलं. त्याच्यानंतर बघ सलग का म्हटलं आहे कारण कंटिन्युअसली ए बी सी डी ई कंटिन्युअसली आहे आणि समसंख्या आहे. मी पार्ट 1 मध्ये तुम्हाला सम विषम ह्या सगळ्या संख्यांची सरासरी काढून दाखवलेली आहे. ठीक आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी नवीन नाही आहे.
बघा इथे आपल्याला काय काढायचं आहे, 5 समसंख्यांची सरासरी दिलेली आहे, तर काढायचा आहे बी आणि ईचा गुणाकार. समजा मित्रांनो आपण ए ची सरासरी x मानू, ठीक आहे, बी ची सरासरी काय मानू, x अधिक 2 मानू. का बरं 2 मानू, कारण समसंख्यांची सरासरी आपल्याला घ्यायची आहे आणि 2 काय समसंख्या आहे. तर बघा सी चं काय होणार, x अधिक 4 होणार. का बरं कंटिन्यू, कारण आपल्याला म्हटलं आहे सलग 5 समसंख्यांची सरासरी. तर इथे काय होणार, सी चं x अधिक 4 होणार. मग त्याच्यानंतर बघा डी चं काय होणार, x अधिक 6 होणार आणि राहिलेलं ई चं काय होणार, x अधिक 8 होणार. एवढं समजलं. ही झाली 5 सलग समसंख्यांची काय झाली सरासरी. ठीक आहे. आता आपल्याला याची सरासरी एकूण दिलेली आहे 5 दिली आहे. मग यांची बेरीज काय होणार रे, ह्या 5 समसंख्यांची बेरीज काय होणार, बेरीज काय होणार बघा, x अधिक x अधिक 2 अधिक x अधिक 4 अधिक x अधिक 6 अधिक x अधिक 8. हे कोणाचं झालं, ए, हे बी, त्याच्यानंतर हे सी, डी आणि ई. एवढं समजलं. हे झालं या 5 सलग समसंख्यांची बेरीज. तर किती होणार बघा, 1 2 3 4 5 x होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हे 2 4 6 6 6 12 12 ना 8 किती होतात 20, किती 20. तर ही झाली बेरीज कोणाची, 5 सलग समसंख्यांची बेरीज. ठीक आहे, ही झाली बेरीज. आता बघा मित्रांनो एवढं तुम्हाला दिलेलं आहे. मग काय काढायचं आहे, सरासरी काढायची. मग बघा काय होणार, सलग 5 समसंख्यांची सरासरी काय होणार बघा, बेरीज किती आले, 5x अधिक 20 आलेलं आहे. किती आहे टोटल संख्या, 5 आहे आणि याची सरासरी किती दिलेली आहे बघा, प्रश्नामध्ये 52 दिलेली आहे. एवढं समजलं. मग याला काय करा, सॉल्व करा. कसं करणार, 5x अधिक 20 बरोबर, इथे 5 काय भागाकारामध्ये आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार, गुणाकार होणार, म्हणजे 52 गुणिले 5 होणार. मग त्याच्यानंतर 5x अधिक 20 बरोबर, इथे काय होणार, 5 दुने 10, हातचा आला 1, 5 5 25, 25 ने 1 26. त्याच्यानंतर बघा काय होणार, 5x, आता हे इथे 20 काय इकडे अधिक म्हणजे प्लस मध्ये आहे, तर राईट हँड साईडला गेल्यानंतर मायनस होणार, म्हणजे काय होणार 260 वजा 20. 5x बरोबर किती होणार 240 आणि x बरोबर 240 भागेला 5 किती होणार, 5 20 राहिले किती 4, 5 8 40, किती होणार 48. ही x ची किंमत होणार. आणि x काय मानला आहे, a चे आपण मानलेलं आहे, a ची किंमत मानलेली आहे, म्हणजे a ची समसंख्या मानलेली आहे x. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलंय, b आणि e चा गुणाकार. तर b काय आहे बघा, b आहे x अधिक 2 आहे, मग b x अधिक 2 आहे, तर x अधिक 2 किती होणार रे, x ची किंमत आली 48 आणि अधिक 2 तर किती होणार 50 होणार. त्याच्यानंतर बघा e चा गुणाकार, तर e चं काय आहे बघा, e चं आपल्याला दिलेलं आहे x अधिक 8 दिलेलं आहे, तर x ची किंमत किती आहे 48 अधिक 8 किती होणार 8 8 16 म्हणजे 56 होणार. ठीक आहे. तर आपल्याला बी आणि ई चा गुणाकार विचारलाय, तर बी आणि ई चा गुणाकार काय होणार, बी ची किंमत किती आली बघा, आता बी ची किंमत आली 50 गुणेला आणि ई चं 56. तर याचा जर तुम्ही गुणाकार केला तर किती होतं बघा, याचा गुणाकार होतं 2800. ठीक आहे, 5 बरोबर आहे ना, याचा गुणाकार करा तुम्हाला 2800 मिळून जाणार. ठीक आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं, गुणाकारच विचारलं होतं. मग प्रश्न जो विचारला आहे त्याचा आन्सर काय असणार आहे, पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा प्रश्न होता. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 14 कडे. प्रश्न क्रमांक 14 बघा, 5 पदांची सरासरी 50 आहे. जर पहिली 4 पदे 45 42 119 आणि 84 असतील तर शेवटचे पद काय असणार आहे. आपल्याला शेवटचे पद काढायचे आहे. समजा शेवटचे पद x आहे. ठीक आहे. आणि 5 पदांची सरासरी दिलेली आहे, किती दिलेली आहे 50 दिलेली आहे. ठीक आहे.
आता याची सरासरी काय होणार रे बघा, मग सरासरी काय होणार, सरासरी बरोबर किती पदे दिलेली आहे, 4 पदे दिलेली आहे बघा, 45 अधिक 42 अधिक 119 अधिक 84 आणि पाचवं पद आपण काय म्हटलंय शेवटचं म्हणजे एक्स मानलंय, याला एक्स करा. ठीक आहे. त्याच्यानंतर टोटल किती झालंय, 5 पदाची सरासरी आपल्याला दिलेली आहे, किती आहे 50. एवढं समजलं, 5 पदाची आपल्याला सरासरी 50 दिलेली आहे. ठीक आहे. याची जर आता तुम्हाला बेरीज करायची राहिली तर किती होणार याची बेरीज, याची बेरीज होणार 290 अधिक हा किती आहे एक्स जशाच्या तसा आणि इथे 5 भागेला आणि इकडे 50. तर बघा 290 बरोबर आहे अधिक एक्स बरोबर, आता बघा हे काय 5 भागाकार आहे, इकडे गेल्यानंतर गुणाकार म्हणजे 50 गुणिला 5 होणार. तर इथे काय होणार, इथे बघा हे किती होणार 2500 सॉरी 25 आणि हा 0 5 5 25 ना आणि हा 0 म्हणजे 250 होणार. आणि इकडे काय आहे हे 290 अधिक एक्स. तर तुम्हाला काय काढायचं आहे शेवटचे पद, आणि शेवटचे पद काय मानलं आहे एक्स मानला आहे. तर बघा काय होणार इथे 250 बरोबर 290 अधिक एक्स. ठीक आहे. तर बघा 250 आता हे काय प्लस मध्ये आहे, इकडे आल्यानंतर काय होणार मायनस मध्ये 290 बरोबर एक्स आणि आपल्याला शेवटचे पद काढायचे आहे. तर 250 मायनस 290 किती होतात रे, मोठ्या संख्येच्या समोर चिन्ह काय आहे मायनस आहे, तर आन्सर मध्ये काय येणार मायनस आणि हे किती राहणार 40 बरोबर एक्स. म्हणजे एक्स ची किंमत किती आली 40, म्हणजे पर्याय क्रमांक डी -40 हे उत्तर असणार आहे. इथं बघा तुम्हाला जर चुकी करायची असती तर तुम्ही डायरेक्ट ए बरोबर म्हणजे ए पर्याय सिलेक्ट केला असता, पण हा पर्याय चुकीचा आहे कारण इथे मायनस नाही, इथे काय मायनस आहे. तर पर्याय आपला डी हे बरोबर असणार आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा सोपा प्रश्न होता. समजलं का, समजत असेल तर तुम्ही कमेंट्स मध्ये लिहा की सर आम्हाला समजत आहे. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 15 कडे. प्रश्न क्रमांक 15 बघा, स्नेहाला 16 परीक्षेत सरासरी 25 गुण मिळाले आणि प्रिया बघा इथे प्रिया नाही आहे, प्रियलला हा मुलाचं नाव आहे, प्रियलला सरासरी 23 गुण मिळाले पण तो केवळ 12 परीक्षेत बसला होता. कोण प्रियालला, कोण प्रियालला 12 परीक्षेत बसलेला होता. तर स्नेहाच्या गुणाशी बरोबरी करण्यासाठी प्रियालला उर्वरित 4 परीक्षेमध्ये मिळालेले सरासरी गुण किती. बघा प्रश्न आपल्याला थोडं डिफिकल्ट वाटत आहे का, डिफिकल्ट नाही आहे, याला आपण व्यवस्थित सॉल्व्ह करू. बघा कसं करणार, स्नेहाला किती मिळाले 16 परीक्षेत 25 गुण मिळाले सरासरी मिळाले. तर बघा स्नेहाला 16 परीक्षेत सरासरी गुण 25 मिळाले. तर याचं काय होणार 16 परीक्षा आहे आणि 25 गुण मिळाले, तर याचं जर तुम्ही गुणाकार कराल तर 400 येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा प्रियललाचं बघा, प्रियलला नाव मस्त आहे रे, मुलाचं नाव आहे, त्याचं बघा 12 परीक्षेत ठीक आहे त्याचे सरासरी गुण किती आहे, किती आहे 23 आहे, गुण किती आहे 23. ठीक आहे. 12 गुणेला काय होणार 23, तर याचा किती होणार 12 36 6 आणि राहिले 3 12 दुने 24 24 आणि 3 किती होणार 27 276. ठीक आहे. तर बघा हे झाले स्नेहा आणि प्रियलाचे गुण सरासरी. आता बघा त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे, तर स्नेहाच्या गुणाशी बरोबरी करण्यासाठी प्रियलाला उर्वरित 4 परीक्षामध्ये मिळालेले सरासरी गुण किती. ठीक आहे. मग बघा रे काय होणार, स्नेहाच्या गुणाशी बरोबरी करण्यासाठी प्रियलाच्या उर्वरित 4 परीक्षामधील गुणांची बेरीज
काय होणार, काय होणार, स्नेहाचे सरासरी गुण किती आहे 400 आणि उर्वरित 4 परीक्षामध्ये कोणाचे काढायचं आहे, प्रियलालाचे, हेच दिलेलं आहे ना, तर की हा काय होणार 276, याच्यामधून वजा करा, किती राहतं, किती राहतं रे 124 राहतं. हे झाले उर्वरित 4 परीक्षामधील कोणाचे, प्रियलाचे गुण. काय झाले, प्रियलाचे गुण झाले. ठीक आहे. आता काय 4 परीक्षामध्ये सरासरी गुण काढायचे आहे. मग सरासरी गुण काय होणार, 4 परीक्षामधील प्रियलाचे सरासरी गुण काय होणार, याचे एकूण गुणांची बेरीज किती आले 124 आणि 4 परीक्षा आहे तर भागेला 4, किती होणार 4 त्रिक 12 आणि 4 एक 4, किती होणार 31. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. असा सोपा प्रश्न आहे आणि हे सगळे PYQ आहे मित्रांनो, कुठल्या ना कुठल्या एक्झाम मध्ये आलेले PYQ आहे, मी फक्त इथे मेन्शन केलेले नाही. ठीक आहे. वळूया प्रश्न क्रमांक 16. विद्यार्थ्याचे गुण 63 ऐवजी 83 असे चुकीचे टाकले गेले, त्यामुळे वर्गाचे सरासरी गुण निम्म्याने वाढले, तर वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या किती. आता निम्म म्हणजे काय होते रे, 1/2. हे झालं म्हणजे याला आपण अर्ध अर्ध म्हणतो. ठीक आहे. हे काय झालं निम्मे गुण. आता बघा आपल्याला काय काय काढायचे, संख्या काढायचे. हे बघा ना, वर्गातील विद्यार्थ्याची एकूण संख्या, तर समजा वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या x आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा काय केलंय, विद्यार्थ्याचे गुण 63 ऐवजी 83 असे चुकीचे टाकलेले आहे. मग काय होणार, विद्यार्थ्याचे गुण कसे टाकलेले आहे 63 ऐवजी 83, म्हणजे काय होणार बघा 83 वजा 63, किती राहतं इथं, किती राहतं बघा, हे 2 हे 0 आणि हे 2 गेले म्हणजे इथं राहतं 20, किती राहतं 20 राहतं. आता बघा मित्रांनो तुम्हाला काय विचारलं एक्झॅक्ट, त्यामुळे वर्गाचे सरासरी गुण निम्म्याने वाढतात. कोणाचे, वर्गातील सरासरी गुण निम्म्याने वाढत आहे. तर आपण वर्गातील विद्यार्थ्याची एकूण संख्या किती मानलेली आहे, x मानलेली आहे, तर एकूण गुणांची वाढ किती होणार, म्हणून एकूण गुणांची वाढ, एकूण विद्यार्थी किती मानलेले आहे x मानलेले आहे आणि त्यांचे सरासरी गुण किती वाढत आहे, निम्म्याने वाढत आहे, म्हणजे 1/2 ने वाढत आहे. एवढं समजलं, एवढं जर समजलं असेल तर सांगा. आता एकूण विद्यार्थ्याचे गुण किती आले रे, कारण 63 हे चुकीचे होतं आणि काय केलं त्यांनी 63 ऐवजी 83 टाकले होते. मग याचं किती आलं उत्तर 20 आला, म्हणजे 20 बरोबर x गुणेला 1/2 होणार. तर इथे x ची किंमत काय निघणार, x ची किंमत होणार हे जे भागेला 2 आहे इकडे आल्यानंतर काय होणार गुणाकार होणार, म्हणजे x बरोबर किती राहणार 40 राहणार. आणि आपल्याला काय काढायचे आहे विद्यार्थ्याची एकूण संख्या, तर किती होणार आहे 40, म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर असणार आहे. कारण आपण विद्यार्थ्याची एकूण संख्या किती मानलेलं होतं x, तर x ची किंमत किती आले 40, किती आलेले 40. अशा प्रकारे हा प्रश्न होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पार्ट 2 खतम झालेला आहे आणि यामध्ये आपण एकूण 16 प्रश्न डिस्कस केलेले आहे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये. आणि हे प्रश्न PYQ प्रश्न आहे मित्रांनो, हे आलेले प्रश्न आहे PYQ प्रश्न आहे. याला एकदा तुम्ही चांगल्या प्रकारे रिवाइज कराल तर तुम्हाला या टॉपिकमध्ये कुठलाही डिफिकल्टी कुठलीही अडचण येणार नाही. ठीक आहे. तर थांबूया मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. जर तुम्हाला आणखी जर व्हिडिओ पाहिजे असेल टॉपिक वाईज तर मला कमेंट्स करा. तत्पूर्वी माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला या लेक्चरच्या फ्री PDF पाहिजे असेल तर माझा हा टेलिग्राम चॅनल आहे जीवन पातुरकर आणि हा माझा व्हॉट्सअप चॅनल आहे जीवन सर मॅथ अँड रिजनिंग अकॅडमी. हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट आहे. एनी जर तुम्हाला डिफिकल्टी येत असेल तर यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. मला इन्स्टावर फॉलो करायचं असेल तर माझा हा पेज आहे इन्स्टा
जीवन डॉट पातुरकर. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नंतरच्या क्वेश्चन सिरीजमध्ये. जे काही आपण क्वेश्चन सिरीज किंवा टॉपिक वाईज सिरीज घेणार आहोत त्यामध्ये भेटूया. तोपर्यंत इथेच थांबूया. ठीक आहे, धन्यवाद.